नमस्कार, मी गजानन. प्रॉपर्टी टूर बाय गजानन या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. आम्ही तुम्हाला आमच्या या चॅनलवरती रेप्युटेड डेव्हलपर ज्यांची लिगसी स्ट्रॉंग आहे, ज्यांचं ऑन टाईम पोझिशन आहे, अशा डेव्हलपरचे आम्ही तुम्हाला या चॅनलवरती व्हिडिओ दाखवतो. सो अशाच एका डेव्हलपरकडे आज आपण आलो आहे. डेव्हलपर नाव आहे सुप्रीम बिल्डर. यांची आत्तापर्यंत यांनी 81 प्रोजेक्ट कंप्लीट केलेत आणि सर्व प्रोजेक्ट ऑन टाईम डिलिव्हरी आहे. त्यासोबत त्यांचा 45 वर्षाचा स्ट्रॉंग लिगसी आहे. सो आत्ता आपण जो या लोकेशनला आलो आहे हा आहे पुनवळीचं लोकेशन. सो आपण थोडक्यात प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊया. सो आत्ता आपण एक्झॅक्टली या प्रोजेक्टच्या एकदम एंट्रीलाच आहोत. तर माझ्या उजव्या हाताला तुम्ही बघू शकता, हा इथनं हार्डली 200 मीटर अंतरावरती मुंबई बँगलोर हायवे आहे. या ठिकाणी प्रपोज्ड मेट्रो येणार आहे भविष्यामध्ये. इथनं हार्डली माझ्या डाव्या हाताला जर तुम्ही बघाल तर हार्डली एक 700 ते 800 मीटर अंतरावरती औंध रावेत BRTS रोड आहे. सो कनेक्टिव्हिटी वाईज हा एकदम सेंटरला पडतो. प्रोजेक्टचं नाव आहे सुप्रीम रिव्हाना. सो रिव्हाना नाव काय तर रिव्हर +1 आणि हा 12.5 एकरचं लँड पार्सल. सो हा रिव्हर फेसिंगचे तुम्हाला या ठिकाणी काही घरं भेटणार आहेत, काही ॲम्युनिटी फेसिंग असणार आहेत आणि ऑलमोस्ट या ठिकाणी 600+ ट्रीज ऑलरेडी या प्लॉटमध्ये आहेत. काही जे ट्रीज आहेत ते रिप्लांट होणार आहेत. तर आता आपण समजून घेऊया या प्रोजेक्टचं 3D मॉडेल. सो या ठिकाणी खालच्या साईडला प्रॉपर एक हाय स्ट्रीट रिटेल शॉप असणार आहेत आणि हे प्रॉपर मोठे शॉप्स आहेत आणि हे डेव्हलपर लिझिंगसाठी देतील भविष्यामध्ये. सो नक्कीच इथं छोटे ब्रँड नाही, मोठे ब्रँड असणार आहेत. सो तुम्हाला इथनं दूर जायची कुठं गरज नाही भासणार, कारण सगळ्या गोष्टी तुम्हाला याच ठिकाणी भेटतील. तुम्ही ज्यावेळेला या ठिकाणी व्हिजिटला याल त्यावेळेला तुम्हाला प्रत्यक्षात लक्षात येईल की इथं डेव्हलपर तुम्हाला कुठल्या क्वालिटीचं मटेरियल इथं यूज करतात. असे फार कमी डेव्हलपर आहेत, फक्त सॅम्पल फ्लॅट्स बनवतात, परंतु या डेव्हलपरने तुम्हाला कुठलं मटेरियल यूज केलं आहे, इंजिनियर वुडन डोअर त्यांनी या ठिकाणी यूज केला, तो कशा पद्धतीनं असेल, काय त्याचं हिस्ट्री आहे, त्याची ड्युरेबिलिटी कशी असेल, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दाखवल्यात. इवन जर तुम्ही या ठिकाणी बघाल तर स्लायडिंग विंडो किंवा ड्रेनेजसाठी कुठलं सिस्टम किंवा कुठले पाईप्स वापरलेत किंवा सॅनिटरी फिटिंग, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी डेव्हलपरनी दाखवल्यात. सो आत्ता आपण या प्रोजेक्टचं 3D मॉडेल पाहतो आहे. सो तुम्ही पाहू शकता, हा 12.6 एकरचा प्रोजेक्ट असणार आहे, ज्या ठिकाणी 10 प्रीमियम टावर तुम्हाला या ठिकाणी डेव्हलपर देणार आहेत. ज्यामध्ये कॉन्फिगरेशनबद्दल जर सांगायला गेलं तर या ठिकाणी 2 BHK आहे, 3 BHK. 2 BHKचं कार्पेट सुरुवात होतो 746 ते 786. या दोन व्हेरियंटमध्ये फरक जो आहे तो फक्त मास्टर बेडरूमच्या बाल्कनीचा आहे. 746मध्ये बाल्कनी येत नाही, 786मध्ये 2 बाल्कनी भेटतात. याची प्राईस जर सांगायला गेलं तर हा 90 लाख ऑल इन्क्लुझिव्ह प्राईस आहे. 3 BHKचा जो कार्पेट एरिया सुरुवात होतो तो 1050 पासून 1163 पर्यंत 3 BHKचं कार्पेट एरिया, ज्याची प्राईस सुरुवात होते 1,35,00,000 ऑल इन्क्लुझिव्ह. आम्ही तुम्हाला या रेटमध्ये नक्कीच बेस्ट रेट द्यायची गॅरंटी घेतो. आता आपण या प्रोजेक्टबद्दल बोलूया. या ठिकाणी तुम्हाला 2 स्विमिंग पूल भेटणार आहेत. सो तुम्ही जर एक्झॅक्टली बघाल तर या ठिकाणी टोटल 10 टावरमध्ये हे आहे A टावर, ते आहे D टावर. तर आत्ता 2 टावर डेव्हलपरनी ओपन केलेत. या 2 टावरमध्ये आत्ता बुकिंग चालू आहेत. A टावर जे आहे ते एक्सक्लुझिव्ह 3 BHK आहे आणि D टावर आहे त्याच्यामध्ये 2 आणि 3 BHKचं कॉम्बिनेशन आहे. सो तुम्ही एक्झॅक्टली बघू शकता या ठिकाणी जे तुम्हाला ट्रीज दिसत आहेत ना, हा एक इथला एक युनिक पॉईंट आहे. या ठिकाणी ऑलमोस्ट 600+ ट्रीज डेव्हलपर ॲज इट इज ठेवत आहेत. काही ट्रीज जे आहेत ते रिप्लांट करणार आहेत. सो जेणेकरून तुम्हाला सोसायटीमध्ये प्रॉपर व्हेंटिलेशन किंवा फ्रेश एअर या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. त्यासोबत जर तुम्ही बघाल तर या ठिकाणी रिव्हर आहे. सो हे रिव्हर आणि या दोन्हीच्या मध्ये या ठिकाणी कन्स्ट्रक्शनचा पार्ट नाही आहे. सो या ठिकाणी काही फ्लॅट असे पण आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर रिव्हर फेसिंग घरं या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत. सो हे पूर्ण मायवन कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीमध्ये डेव्हलप करता येते, त्यामुळं नक्कीच हे कन्स्ट्रक्शन A1 असणार आहे. आणि त्यातली त्यात जर सुप्रीमबद्दल सांगायला गेलं तर आत्तापर्यंत जो त्यांचा रेकॉर्ड आहे तो ऑन टाईम डिलिव्हरी आहे. प्रोजेक्टच्या रेराबद्दल जर सांगायला गेला, हा रेरा अप्रूव्ड प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये 2031 डिसेंबर 2031चा रेरा आहे. परंतु डेव्हलपर तुम्हाला रिटर्न ॲग्रीमेंटमध्ये डिसेंबर 2030 लिहून देतात. सो आत्ता आपण याचा सॅम्पल फ्लॅटची टूर करूया. आत्ता आपण याचा 3 BHKचा सॅम्पलची टूर करणार आहेत. सो जसं मी तुम्हाला सांगितलं या ठिकाणी 2 BHK आणि 3 BHK आहेत. तर जे 2 BHKची प्राईस सुरुवात होते
ते 90 लाखापासून प्राईस सुरुवात होते ऑल इन्क्लुझिव्ह. आणि जो 3BHKचा कार्पेट आहे तो 1050, 1100 आणि 1163 असे या ठिकाणी तुम्हाला 3BHKचे स्पेशियस फ्लॅट या ठिकाणी भेटणार आहेत. तर आपण याचे 3BHKच्या सॅम्पलची टूर करणार आहेत. सो जर तुम्ही बघाल तर या ठिकाणी प्रॉपर तुम्हाला एक डिजिटल डोअर लॉक यालेचं दिलेलं आहे. 1 टचचा तुम्हाला व्हिडिओ डोअर फोन दिला आहे. सो जसं आपण आतमध्ये एंटर करतोय या आतमध्ये, सो या ठिकाणी तुम्हाला 5.7 × 5.5ची प्रशस्त अशी एक लॉबी येते, जे तुम्हाला प्रॉपर 3BHKमध्ये आल्याचा फील येते. सो या ठिकाणी एल टाईपमध्ये हा लिव्हिंग एरिया आहे. तिन्ही साईडनं ही बॅल्कनी ग्लास रेलिंगनं ओपन आहे. सो जेणेकरून तुम्हाला तिन्ही साईडचा व्ह्यू या ठिकाणी भेटेल. प्लस सनलाईट आणि व्हेंटिलेशनसुद्धा यामुळे तुम्हाला फ्लॅटमध्ये भेटेल. आणि ही कव्हर असलेलं आहे बाल्कनी. लिव्हिंगलाच अटॅच आहे या साईडला डायनिंग स्पेस, ज्याची साईज आहे 8.4 × 5.3ची. प्रॉपर तुमचा 4 to 6 सीटर डायनिंग आरामात या ठिकाणी डिझाईन होऊ शकतो. सो या साईडला जसं तुम्ही आतमध्ये आलात तर हे आहे या ठिकाणी स्पेशियस असं किचन, ज्याची साईज आहे 9 × 10.2ची. या ठिकाणी तुम्हाला पॅरलर किचन ओटा बघायला भेटणार आहे. या साईडला तुम्हाला ड्राय बाल्कनी दिलेली आहे. फार कमी प्रोजेक्टमध्ये सेपरेट ड्राय बाल्कनी भेटते, ज्याची साईज आहे 8.6 × 3ची. याच्यामध्ये तुमचं वॉशिंग मशीन प्लस तुमचा डिशवॉशर तुम्ही आरामात सेटअप करू शकता. तर तुम्ही या ठिकाणी बघाल तर हे जे 2 प्लॅटफॉर्म आहेत, सो या ठिकाणी तुमचा ओव्हन वगैरे किंवा मिक्सर वगैरे ठेवण्यासाठी तुम्ही हा प्लॅटफॉर्म यूज करू शकता. सो हा बेनिफिट आहे पॅरलर किचन ओट्याचं. या साईडला तुम्ही तुमचं रेफ्रिजरेटर सेटअप करू शकता. सो आता आपण या फ्लॅटचं कॉमन बाथरूम बघूया. जे जर तुम्ही या ठिकाणी बघाल तर 7.7 × 4.9चं डिसेंट साईजचं हे कॉमन बाथरूम आहे. आम्ही पाहतो की 3BHKमध्ये दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये फार छोटे बाथरूम भेटतात. नंतर अँटी स्केटिंग स्टाईल या ठिकाणी दिलेली आहे. आणि टाईलची सुद्धा फार सुंदर पद्धतीनं अरेंजमेंट किंवा डिसेंट स्टाईल या ठिकाणी वापरण्यात आलेली आहे. सो याच्या एक्झॅक्टली समोरच्या साईडला आहे कॉमन बेडरूम किंवा किड्स बेडरूम म्हणू शकता, ज्याची साईज आहे 12.2 × 10.4ची. या ठिकाणी प्रॉपर तुम्हाला खालच्या साईडला फिक्स ग्लास दिलेत विंडो. वरच्या साईडला इथं मस्किटो नेट पण दिलेलं आहे. यामुळं तुमच्या फ्लॅटमध्ये सनलाईट व्हेंटिलेशन चांगलं राहतं. आणि जर तुम्ही बघाल तर डिसेंट साईज आहे, ज्यामध्ये तुम्ही प्रॉपर तुमचा वॉर्डरोब पण या ठिकाणी डेव्हलपरने डिझाईन करून दाखवलं आहे. इकडं तुमचा मुलांसाठी बेड डिझाईन करू शकता. इकडं तुम्ही थोडं छोटंसं स्टडी टेबल वगैरे आरामात डिझाईन करू शकता. या डेव्हलपरची आणखीन एक खासियत किंवा या प्रोजेक्टची अशी आहे की जर तुम्ही बघाल या ठिकाणी येऊन तर तुम्हाला लिव्हिंगमधनं कुठल्याच बेडरूमचं बेड हे दिसत नाही. म्हणजे थोडक्यात काय की तुमची प्रायव्हसी प्रॉपर या ठिकाणी मेंटेन राहते. हा एक USP या प्रोजेक्टचा आहे. सो जसं तुम्ही याल तर आपण आधी पॅरेंट्स बेडरूम बघू, नंतर मास्टर बेडरूम बघू. जसं आपण आतमध्ये आल्याबरोबर या ठिकाणी तुम्हाला बाथरूम दिलं आहे, ज्याची साईज आहे 8.10 × 5ची. डिसेंट साईज आहे बाथरूमची. आणि हे आहे तुमच्या पॅरेंट्सचं सेकंड बेडरूम. सो तुम्ही हे बघाल तर 12.6 × 10.6चं हे बेडरूम आहे. या ठिकाणी अगेन फुल साईड विंडो दिलेले आहेत. इथं पण तुम्ही आरामात तुमचा मोठा किंग साईज बेड या ठिकाणी तुम्ही डिझाईन करू शकता. त्या साईडला डेव्हलपरनी वॉर्डरोब डिझाईन करून दिलं आहे. सो आता आपण याची मास्टर बेडरूम बघूया. आता आपण बघू याची लास्ट बेडरूम, मास्टर बेडरूम. या ठिकाणी जसं आपण एंटर करू तर या ठिकाणी काही स्पेस दिला आहे, ज्यामध्ये तुम्ही आरामात तुमचं एक छोटंसं वॉर्डरोब किंवा स्टोरेज तुम्ही इथं डिझाईन करू शकता. या साईडला आहे अटॅच बाथरूम, ज्याची साईज आहे 8.4 × 4.7ची. डिसेंट साईज आहे. आणि हे राहिलं तुमचं 13.10 × 10.8चं मास्टर बेडरूम. सो तुम्ही बघाल तर खूप स्पेशियस असं हे मास्टर बेडरूम आहे, ज्या ठिकाणी आरामात तुम्ही इथं मोठा तुमचा बेड, त्या साईडला तुमचं वॉर्डरोब डिझाईन करू शकता. ऑलरेडी डेव्हलपरनी एक दाखवलं सॅम्पलमध्ये कशा पद्धतीनं काही तुम्ही इथं या साईडला तुमचं छोटंसं स्टडी टेबल किंवा ऑफिस सेटअप पण छोटंसं टेबल तुम्ही इथं करू शकता. आणि ही आहे याची
सेकंड बाल्कनी 3BHK मध्ये इथं तुम्हाला 2 बाल्कनी भेटतात, 2BHK मध्ये पण भेटतात. सो 2.9 इंटू 11.2ची ही बाल्कनी आहे. अगेन ही बाल्कनी तुम्हाला दोन्ही साईडनं ओपन आहे, वरनं कव्हर असणार आहे, त्यामुळे तुमचा व्ह्यू हे तुम्हाला दोन्ही साईडनं या ठिकाणी भेटणार आहे. हा होता 3BHKचा सॅम्पल टूर जो आपण आत्ता केला, ज्याची साईज होती 1163. या ठिकाणी 3BHKची 1050 पासून 1100 ते 1163 जे कार्पेट आहेत याची प्राइस सुरुवात होते 1,35,00,000 ऑल इन्क्लुझिव्ह. आम्ही नक्कीच तुम्हाला या ठिकाणी बेस्ट रेट द्यायची अश्युरन्स घेतो. सो आता आपण याचं लँड पार्सल पाहतो. सो तुम्ही बघू शकता हे 12.6 एकरचं लँड आहे, ज्या ठिकाणी ऑलरेडी 600+ ट्रीज आहेत. काही जे ट्रीज आहेत ते रिप्लॅन्ट करणार आहेत. ऑलरेडी काम चालू झालंय. क्लिअरली बघू शकता त्या ठिकाणी डी विंग दिसते तुम्हाला, त्या पलीकडे आहे ए विंग. तर अशा पद्धतीने हे लँड पार्सल आहे. जर तुम्हाला या प्रोजेक्टच्या बद्दल आणखीन डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. जर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्र कंपनीसोबत, फॅमिलीसोबत हा शेअर करा. असेच आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.